पण परत अनुभवला मी विठ्ठल आनंद होते ना निर्वातच नोकरीने स्वाहा कोकण प्रतिराजापूर तालुका जिटी या गाव सुंदर हरिभाऊ तिथे राहणार जात मराठी त्यांची ते खोलतं त्या गावचं संपन्न पूर्वीचं त्याच गावी त्यांच्या माता बंधू राहतील मुंबई त्यांचे मित्र ब्राह्मण आपला पंडित तिकडचा व्यापार त्या चौथा आला काय शाळा एकीच पण त्यांनी सांगितले ऐकली त्यांच्या भावधरण म्हणून नमद केलं समिती जरी 8 दिवसाचा मिळून कर्ज मुक्त होती शाळेची शांती बसायला काही मुलं आणि त्यांना मला एक वर्षाने ऐकत इतकं देऊन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपला व्यापार करतात त्याचा आपला नुकसान करते शाळा त्यांनी काढली की ती बघून पण त्या प्रतिष्ठा वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावायची द्रव्य नाही आम्हाला शाळा गावाकडे बोलले मला एक खर्च काही झाले म्हणजे माझ्या जेव्हा एक संशय असते ना तुम्ही व्हाव्या कर्ज मुक्त याची कारण तुमचा उडी मला पेढीवर शाळा उदर ते म्हणजे ताकद आहे पण तरी तोंडा मला एक वर्षाला ऐकत सादर होणे आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झालाय सांगा पंडिताला मारवाडी आला आनंद शाळा पंडित आहे कोणी वर्तमान आनंद झाला त्या लागून आणि फक्त भेटून पुस्तक निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांगत काही वाद करायचं त्यांची कृपा ते कर्जमुक्त झालो आम्ही शाळा नमस्कारला खायचे जावं तर दर्शन अशी वाचाई पण उभे त्याची चमत्कार वाटला ज्यांनी आपल्या मनोरथा पूर्ण केली असते त्याचे जे समर्थ अक्कलकोटी ना शाळा तरी अक्कलकोटापती येतो तुमचं सांगा की आम्ही पाहुणे स्वामी म्हणजे जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित श्रीवर्ग अक्कलकोटी जातो समर्थांचे दर्शन भेट पूजन करीत बघते समर्थांची मूर्ती दंडी हरिभाऊची वृत्ती मुखपात्र नयनपती नजवती त्यांची समर्थांची शिवराम मारुती याची नामे दिली त्रिवर्गांची आणि मंत्र दिले शाळा पंडित राम म्हटले गजानन शिवनाम तिथे मारुती म्हटलं किती केले कृप त्यावेळी श्रीवर्गाजवळ बोलवले तिघांची 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते शाळा गुरुजी मंत्र विष्णू गुरुदेव मनुष्यरा गुरु साक्षात परब्रह्म कृष्णाची गुरुवे नमः आईचा मंत्र हरिभाऊचे दिसला समर्थ तेव्हा त्याच्या आनंदाचे पारावार नसेल शाळा दुसरा मंत्र गजानन त्यावेळेस तेव्हा त्याच्या मनात